MSABची तर लाईट त्या ठिकाणी जाणार आहे, पण आपण त्या ठिकाणी शहाणपणा करू नये की इन्व्हर्टर लावून आपल्या घरातले लाईट सुरू आहेत किंवा बाहेरची लाईटिंग जी आहे ती ऑन आहे ती आपल्याला बंद करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. सायरन वाजला म्हणजे त्याच्या काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये हल्ला त्या ठिकाणी होणार आहे. रात्रीचा आपल्याला ब्लॅकआउट करायचं आहे, म्हणजे सडनली अंधार करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या या हवाई जहाज किंवा जे लढाऊ विमान आहेत त्यांना टार्गेटच त्या ठिकाणी दिसू नयेत किंवा आपला त्या ठिकाणी संरक्षण व्हावं. मी म्हणतो 142 कोटी भारतीयांचा प्रत्येकाचा हा लढा आहे. प्रत्येकानं यामध्ये आपला खारीचा वाटा त्या ठिकाणी उचलण्याची गरज आहे. नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन NRT न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकार आता चांगलाच आक्रमक झालेला आहे. खरं तर केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच गोची झालेली आहे. मात्र यामध्येच आता उद्या भारतासाठी 7 मे हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जाणार आहे, कारण उद्या मॉक ड्रिल होणार आहे. आणि या मॉक ड्रिलमध्ये खरं तर नेमके काय होणार आहेत, मॉक ड्रिल म्हणजे काय असतं, त्याची जी आहे ती पद्धत कशी आहे, किंवा या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी नेमके काय काळजी घेतली पाहिजे हे अतिशय साध्या भाषेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सर, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे खरं तर ते अभ्यासक आहेत. त्यांच्याकडून आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत हे जो उद्या मॉक ड्रिल होणार आहेत हा नेमकी कसा असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं NRT न्यूज मध्ये. तर उद्यासाठी भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे. नेमके मॉक ड्रिल काय असणार आहे, त्याची पद्धत कशी आहे, आणि या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? नक्कीच आपण जसं जाणतो की 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, भारत सरकारनं जे आहे होल ऑफ नेशन अप्रोच म्हणजे थोडक्यात सगळ्याच बाजूने जे आहे पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी निर्णय घेतला. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते मिलिटरी ॲक्शन सुद्धा भारत त्या ठिकाणी घेईल. मग अशा प्रकारचे मिलिटरी ॲक्शन घेतले तर पाकिस्तान सुद्धा त्याला रिटॅलिएट करेल. आणि जर पाकिस्ताननं रिटॅलिएट केला आणि पाकिस्तानकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल आहेत, खरोखर जे आहे आपण त्यांना कमी लेखताही कामात नाही. पाकिस्तानकडचे जे वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आहेत, त्यांच्याकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे रॉकेट्स आहेत, त्यांच्याकडे ही क्षमता आहे की भारतामधल्या वेगवेगळ्या शहरांना ते टार्गेट करू शकतील. खरोखरच ते यशस्वी होतील का, त्याचं उत्तर नाहीये. ते यासाठी कारण आपल्याकडे S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे, आपल्याकडे तशा प्रकारचं इंटेलिजन्स आहे. पण 100 मिसाईल त्यांनी फायर केले तर शक्यता आहे की एखादं मिसाईल हे एखाद्या शहरावर येऊन त्या ठिकाणी धडकूही शकतं. मग अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी सुद्धा आपला कंटिंजन्सी प्लॅन, त्यासाठी सुद्धा आपला इमर्जन्सी प्लॅन असावा. या अनुषंगानं हे मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाचं आहे. पाकिस्तान विरुद्धचा लढा हा काय फक्त लष्करानंच लढावा का आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं धोरणात्मक निर्णय घेऊन हा लढा लढावा? मी म्हणतो 142 कोटी भारतीयांचा प्रत्येकाचा हा लढा आहे. प्रत्येकानं यामध्ये आपला खारीचा वाटा त्या ठिकाणी उचलण्याची गरज आहे. आणि मॉक ड्रिलच्या माध्यमातून अतिशय रिस्पॉन्सिबली, अतिशय डिसिप्लिन्ड पद्धतीनं आपण आपलं कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडणं आवश्यक आहे. मग नेमकं हे मॉक ड्रिल काय असणार आहे? मॉक ड्रिलमध्ये समजा जर खरोखरच पाकिस्ताननं एरियल स्ट्राईक केला, म्हणजे हवाई जहाजाच्या माध्यमातून जे आहे त्यांनी एखाद्या शहरावर हल्ला केला, किंवा वेगवेगळ्या ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी हल्ला केला, किंवा काही क्षेपणास्त्र भारताविरुद्ध त्यांनी दागली आणि काही महत्त्वाची जी शहरं आहेत, बाय द वे या मॉक ड्रिलमध्ये भारतातल्या 244 शहरांचा समावेश त्या ठिकाणी असणार आहे आणि महाराष्ट्रातली 16 महत्त्वाची शहरं या ठिकाणी ही मॉक ड्रिल होणार आहे. मग समजा हे अशा सेन्सिटिव्ह लोकेशनला त्यांनी टार्गेट केलं तर तिथल्या लोकांचं कमीत कमी नुकसान व्हावं. मी म्हणेल 3 P आपल्याला याच्यातून 3 P हासिल करायचे आहेत. एक, पीपल, लोक जे आहेत त्या लोकांचं कमीत कमी यातून नुकसान व्हावं, म्हणजेच त्यांचा जीव जाऊ नयेत, ते जायबंदी होऊ नयेत. हा आपला जो आहे या मॉक ड्रिलचा एक महत्त्वाचा उद्देश असणार आहे. सेकंड P इज प्रॉपर्टी, कमीत कमी वित्त हानी व्हावी. काही महत्त्वाचे आपले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, काही महत्त्वाच्या ज्या सुविधा आहेत त्याचं आपलं कमीत कमी त्या ठिकाणी नुकसान व्हावं, कमीत कमी वित्त हानी व्हावी. आणि तिसरं P म्हणजे पब्लिक प्लेसेस किंवा ज्याला आपण म्हणू क्रिटिकल पब्लिक इन्स्टॉलेशन. म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे शहरातले पॉवर प्रोजेक्ट्स असतील, किंवा मोबाईल टॉवर्स असतील, किंवा काही महत्त्वाची स्थानं मिलिटरीशी संबंधित सुद्धा काही महत्त्वाचे इन्स्टॉलेशन्स, यांचं सुद्धा संरक्षण करणं हे आवश्यक आहे. मग या 3 Pचं जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्याला काम करावं लागणार आहे. ऑलरेडी त्याच्याशी संबंधित जी एक प्रकारची आपल्याकडे SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, मग त्या अनुषंगानं आपल्याला काम करावं लागणार आहे. बाय द वे याला सिम्प्लिफाईड जर करायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती, डिझास्टर्स येतात आणि त्या डिझास्टरचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी असते, ज्याचा जिल्हाधिकारी जो आहे प्रमुख असतो. आणि जिल्हाधिकारी जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या कॉर्डिनेशनमधून या डिझास्टरला आपण सामोरे जात असतो. युद्ध म्हणजे काय? मी म्हणतो युद्ध म्हणजे सुद्धा मानवनिर्मित आपत्तीच आहे. मग या युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्तीला आपण कसं सामोरं जायचं? एरियल स्ट्राईक झाला तर त्यावेळेस काय करायचं? सायरन वाजतील. मग
आपल्याला जे आहे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनला या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनला काही गोष्टी करायच्या आहेत की खरोखरच जे आहेत जे सायरन आहेत ते सायरन फंक्शनल आहेत की नाहीत, त्या ठिकाणी बरोबर ते वाचतायत की नाहीत. वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत, रात्रीचं आपल्याला ब्लॅकआउट करायचं आहे, म्हणजे सडनली अंधार करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या या हवाई जहाज किंवा जे लढाऊ विमान आहेत त्यांना टार्गेटच त्या ठिकाणी दिसू नयेत किंवा आपला त्या ठिकाणी संरक्षण व्हावं. मग हे अशा प्रकारचा एकाच वेळेस जर आपल्याला ब्लॅकआउट करायचा आहे तर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये कॉर्डिनेशन असलं पाहिजे. MSCB असेल, आपलं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, यांच्यामध्ये कॉर्डिनेशन असलं पाहिजे. ते आहे की नाही? जर अशा प्रकारचा हल्ला झालाच तर आपल्याला जे आहे इव्हॅक्युएशन प्लॅन पाहिजे की कशा प्रकारे जे आहे पेशंटला आपण घेऊन जाणार आहोत, कशा प्रकारे जे लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत, कशा प्रकारे आपल्याकडे हॉस्पिटल्समध्ये बेड्सची व्यवस्था आहे, कशा प्रकारे जे आहे ब्लड डोनेशन किंवा ब्लडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किती उपलब्धता आहे, या सगळ्या गोष्टींची एकत्रित तयारी करण्यासाठी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन सज्ज आहे की नाही, त्यांचा रिस्पॉन्स टाईम, त्यांचा रिॲक्शन टाईम किती आहे हा ठिकाणी नोट केला जाणार आणि त्याचा ATR ॲक्शन टेकन रिपोर्ट हा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सचिवांना पोहोचवायचा आहे आणि राज्याच्या सचिवांच्या मार्फत भारताच्या गृह सचिवांना पोहोचवायचं आहे. हे झालं आपलं ऑर्गनायझेशनल किंवा एक प्रकारे जे आहे आपली यंत्रणा कितपत तयार आहे ते पाहण्यासाठी. एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय करायचं आहे, रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे जे निर्देश केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी येतील ते निर्देश जे आहेत आपल्याला बिलकुल फॉलो करायचे आहेत. कारण सायरन वाजला म्हणजे त्याच्या काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये हल्ला त्या ठिकाणी होणार आहे. मग स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे आहे मोकळं मैदान असेल तर तिथे जे आहे आपण पालथं झोपलो तर कमीत कमी आपल्यावर हल्ला जो समजा झाला जरी तरी कमीत कमी डॅमेज त्या ठिकाणी होईल. समजा एखाद्या ठिकाणी आपण असू तर शेल्टर ज्याला आपण म्हणतो की काही ज्या ठिकाणी कव्हर आहे, मजबूत कव्हर आहे, त्या ठिकाणी आपण आसरा घेऊ शकतो. ऑलरेडी समजा आपण शाळेमध्ये आहोत किंवा एखाद्या ठिकाणी आहोत तर बाकांच्या खाली तुम्हाला त्या ठिकाणी लपता येऊ शकतं. कॉमन सेन्स वापरून आपल्याला कमीत कमी इजा कशी होईल आणि तेही फास्ट मोडमध्ये, हे आपल्याला सायरन वाजल्यानंतर त्या ठिकाणी करायचंय. रात्रीचं ब्लॅकआउट त्या ठिकाणी असेल तर MSCBची तर लाईट त्या ठिकाणी जाणार आहे, पण आपण त्या ठिकाणी शहाणपणा करू नये की इन्व्हर्टर लावून आपल्या घरातले लाईट सुरू आहेत किंवा बाहेरची लाईटिंग जी आहे ती ऑन आहे ती आपल्याला बंद करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग सामान्य लोकांनी जे आहे अशा प्रकारच्या गोष्टी करणं, जे निर्देश आहेत ते त्या ठिकाणी फॉलो करणं, घाबरून न जाता पॅनिकी सिच्युएशनमध्ये न राहता त्या प्रकारचं काम करणं. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे, कारण मी ऑर्गनायझेशनल सांगितलं, सामान्य लोकांनी काय करणं आवश्यक आहे ते सांगितलं, आणि तिसरी कॅटेगरी जे यंगस्टर्स आहेत, NCCचे कॅडेट आहेत, NSSचे कॅडेट त्या ठिकाणी त्याच्यात आहेत, होमगार्ड्सचे जे आहेत त्या ठिकाणचे जवान आहेत, हे सिव्हिल डिफेन्सशी संबंधित हे जे व्हॉलंटियर आहेत त्यांनी जे आहे स्वतः पुढाकार घेणं आवश्यक आहे. त्यांनी जे आहे व्हॉलंटियर म्हणून काम करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे की लोकांना सुरक्षित स्थळी पाठवणं असेल किंवा ब्लड डोनेशन त्या ठिकाणी त्याच्यात असेल किंवा ट्रॅफिक डायव्हर्जनसाठी पोलीस यंत्रणेला मदत करणं असेल किंवा फायर फायटिंगमध्ये त्यांच्याशी संबंधित ट्रेनिंग असेल किंवा फर्स्ट एड प्रथमोपचाराशी संबंधित ती ट्रेनिंग असेल. या युवकांनी ही ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतली तर आपण सुद्धा जे आहे आपलं कॉन्ट्रीब्युशन यासाठी देऊ शकतो. तर या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपली यंत्रणा किती सक्षम आहे, काय ज्या उणिवा राहतील त्या आपल्याला कशा त्या ठिकाणी ओव्हरकम करता येतील, प्रत्येक नागरिकांनी कशा प्रकारे जे आहे बचाव करावा त्या अनुषंगानं, आणि तिसरं आमचे जे यंगस्टर्स आहेत त्यांनी कशा प्रकारे या देशसेवेच्या कामामध्ये स्वतःला जे आहे झोकून द्यावं या अनुषंगाने ही मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची असणार आहे. नक्कीच उद्यासाठी आपला हा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. मात्र हालचाली मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. केंद्र सरकार देखील आता बैठकांवर बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळतात. उद्या देखील मॉक ड्रिल होतोय. मात्र कुठेतरी आता युद्ध जवळ आलंय असं म्हणता येईल आपल्याला. मला वाटतं की लष्करी कारवाई ही भारत सरकार त्या ठिकाणी करेलच, आणि त्यासाठीचा फ्री हँड, ऑपरेशनल फ्री हँड हा भारत सरकारनं लष्कराला त्या ठिकाणी दिलेला आहे. केव्हा करणार आणि कुठल्या मोडॅलिटीला करणार, सरप्राईज आणि डिसेप्शन फॅक्टर त्या ठिकाणी असणार आहे, म्हणून कधी होणार हे आपल्याला माहित नाही. पण एकूणच तयारी पाहता लष्करी कारवाई होणारच आहे, आणि मग आपण लष्करी कारवाई केली तर पाकिस्तान सुद्धा तयार आहे, तो सुद्धा रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल, आणि तो रिटॅलिएट केला तर त्याच्याशी संबंधित सुद्धा प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C, प्लॅन D हे आपल्याजवळ तयार आहेत. आणि त्या अनुषंगानं इव्हन त्यांनी हल्ला जरी केला तरी आमचं कमीत कमी नुकसान व्हावं म्हणून ती सिव्हिल डिफेन्सशी संबंधित मॉक ड्रिल सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय. म्हणजेच भारत सरकारनं सगळ्याच अँगलने याचा विचार केला, सगळीच तयारी केली. ही मॉक ड्रिल करण्याची गरज तेव्हाच आली ज्यावेळेस आपण विचार केला की आम्ही पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून काही लष्करी कारवाई करणार आहोत, आणि जर तशी लष्करी कारवाई झाली तर पुढच्या परिणामासाठी आपण तयार आहोत. तर ही सगळी सिच्युएशन आणि पार्श्वभूमी लक्षात जर आपण घेतली तर मला स्ट्रॉंगली त्या ठिकाणी वाटतं की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मजबूत अशा प्रकारची लष्करी कारवाई होईल, आणि त्यातून जर पाकिस्ताननं रिस्पॉन्ड केला आणि हे जर चिघळलं तर यामधून फुल फ्लेज वॉरची शक्यता सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होते.
नक्कीच आपल्यासोबत होते लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश डेगे सर. उद्यासाठी भारतासाठी हा कथन महत्त्वाचा दिवस असणार आहे. मात्र या सगळ्या याच्यामध्ये सामान्य नागरिकांनी नेमकी कसं सहकार्य केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देखील आपल्या सरांनी दिलेली आहे. कॅमेरामन किरण साखळे सोबत मी निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, छत्रपती संभाजीनगर.